जीवा घरात आर्यन ग्राउंड गाजवणारा एकच प्लेयर परत ठरलाय मॅच द मॅच. ए बाबू तुला जोकर म्हणत जोकर जीवा की जीवा मोदी मोदी स्लॉट मध्ये होता आणि पुन्हा एकदा त्याला पार. यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला फटका तर खेळलाय आणि यावेळी चेंडू स्लॉट मध्ये होता आणि एकदा यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. तेव्हापासूनच क्वालिफाय होता आणि तो बरोबर जिंकला. तर मित्रांनो आपण पालघर जसं पराभूत झालेलो आहोत थोड्या कारणासाठी आणि आपली एक दिवसामध्ये 2 मॅच आहेत. आर्यनला सुद्धा 1 लाखची मॅच आहे आपली आणि आता आपण पोचलो आर्यन ग्राउंडवर. तिकडे तर हरलो. काय बोलणार आता क्रिकेट आहे थोड्यासाठी ठरले. डाऊन फॉल पण आहे दाखवतो बघा कुठे. हे बघा आर्यन ग्राउंडवर 1 लाखाची टुर्नामेंट बाप टुर्नामेंट आणि पब्लिकचा सपोर्ट पण भरपूर आहे. पब्लिक पण खूप आहे बघा. तर इकडे आपली कारण हरणवाडीसोबत मॅच आता काय होतं काय माहिती. इकडे पण जिंकतात की हरतात. ग्राउंड तर 1 नंबर आहे. लाईट सुद्धा बाप आहे. मेहबूब सर आले त्यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. कॉल कोण PMCCचा कॉल आणि PMCC मेहबूब सर थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल तुमच्या अपोजिट केलाय. आता तुम्हाला पहिले फलंदाजी करायचं आहे. सर नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण सिलेक्शनच घेणार होतो. बघू शकता तुम्ही आपला सुशांत तो आपला 2 टुर्नामेंट झाले. प्रत्येक टुर्नामेंटला आपली मॅच बघण्यासाठी येतो आणि तो आल्यावर जिंकतातच. तेव्हापासूनच क्वालिफाय होता आणि तो आल्यावर जिंकतातच. पण अनफॉर्च्युनेटली तो आपला बॉक्स गेम आला नाही आणि आम्ही पहिल्याच राऊंडला हरलो. काय होतं भाई बरोबर. बॉक्स गेम मला जास्त आवडत नाही. मी फक्त ओव्हरची बघूया. सुशांतला आता आम्ही बिरवाडीमध्ये घ्यायचा विचार चाललाय. वॉटर बॉय भाई पाणी द्यायला कमी प्लेयर असतात मग सुशांतला घेतो आता. हा ते पण चालू माझा प्रोफेशनल श्रेयस राऊत पांड्या पांड्या ओपनिंग आहे तुला आज. ओपनिंगला उतरेल तर मारेल का नाही एकतरी चौका काहीतरी करेल. नाही उतरवला तर जेवढा बरा आहे. तू कायच नाही करू शकत. मी तुला डिमोटिवेट करतो मग तू तिकडे जाऊन एकतरी 6 मारून दाखव. बोल रहा था ना तो मैंने करके दिखाया. जीवा बन जीवा. आणि 6 मारले तर 1000 रुपये साई एकता बिरवाडी. नाणेफेकीचा कौल त्यातील दुसरा बॉल आहे. हा दुसरा बॉल देखील खोलवर टप्प्याचा मात्र दिशा दिली हलक्या हातानं. अनिकेतनचा पुढचा बॉल आणि त्या बॉलवर केलंय आक्रमण. चेंडूला सरळ फेकून दिलंय लॉंग ऑफ सीमारेषा पार. साईच्या बॅट मधून पहिला षटकार. पहिला तिसऱ्या बॉलवर षटकार आणि फलंदाजीचा शंखनाद. पुढचा बॉल यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला फटका तर खेळलाय आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. पंचांचा निर्णय येईल. सलगचा दुसरा षटकार. लगातार 2 6. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका तर खेळला. इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल सरळ चाललाय लॉंग ऑन सीमारे. षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या आतापर्यंत 18 धावा आहेत. बॉल यावेळेस पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता मात्र त्याला सरळ फेकून दिले लॉंग ऑफ सीमारेषा पार. क्रिकेटच्या बॅट मधून आलाय धमाका. यावेळी चेंडू स्लॉट मध्ये होता आणि एकदा का बॉल आला पट्ट्यात का त्याचा कार्यक्रम होणार. मी 3 चेंडूवर लगातार सिक्सरची हॅट्रिक. खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल.
लगातार 3 सिक्स मारून चौथा बॉल आउट. फलंदाज उतरलाय, नाव त्याचं निकुंज आहे. हा देखील एक चांगला फलंदाज आहे. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल त्याच्यावर गुल केलाय आणि बॉलला बाउंड्रीच्या बाहेर गुल केलाय. पहिल्याच बॉलवर निकुंजचा धमाका आलाय. स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल हर्षचा पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही झाला. व्यासपीठावर उपस्थित प्लेयर जोडत अजून शुभम वजे, आयकॉन, मॅन फ्रॉम सरपाडा. या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे एक बाईक, 48 धावा, 3 48 रन मोटरसायकल संपवून घेतलेत स्वतःच्या पैशाने. येणारा शेवटचा बॉल आहे. यावेळेस हा ट्रॅकरचा बॉल त्याच्यावर केलंय पुल, आहे सक्सेसफुल, झालाय पॉवरफुल, आलाय षटकार. 6 जीवा घरात. जबरदस्त फलंदाजी विक्रांत सायकल ठाकूर, घेतली फक्त. फलंदाजी मार्कस आला. पहिल्या एक बॉलवर टीव्ही जरी ती पण नशीब आर्यन ग्राउंड वरती. मिळाला असला बॉलिंग तरी दुसऱ्या वरती बॉलवर त्यांनी आपल्या सिरीज बॅटची घेणारा जादू दाखवली. माणूस. आता गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, नाव त्याचं जिग्नेश आहे. धावसंख्या आतापर्यंत पॅकर. 54 धावा, 54 पॅकर लोक आणलीत. निकुंज कॅप्टन. हॅलो, पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. बाय बाय. तर बघा निकुंज यावेळेस पहिला बॉल फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक होता मात्र त्या जिग्नेश राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. आजच्या दिवसातील सर्वात लांब उंच हाय हँड हँडसम आलाय षटकार. 6 निकुंज राऊत असत नाही षटकार की पूर्ण 7-8 टुर्नामेंट फेल गेल्यानंतर एकच लांबी 6 मारलंय निकुंज. परत एकदा काय होईल? कॅच घेतला. तोडफोड असत नाही, झोपडपट्टीतून बोलवलेला आहे. मॅन फ्रॉम धारावीर निकुंज राऊत 5 षटकार मारलेत पण काय कामाचं नाही. 3 विकेट वरती झाले तर रन 64. आता बघूया सार्थक दादा गेला आता काय करेल, मारेल षटकार का चौकार. तोडफोड. सार्थक आलाय. सार्थक साठी पहिलाच बॉल फुल टॉस होता. बराच काळ हवेत खालती क्षेत्ररक्षक आलाय, टिपलाय त्याला झेल आणि सार्थक जसा आला नाही पंच दर्शवते इट्स नो बॉल. नो बॉल वरती कॅच घेतलेला सेलिब्रेशन करण्याचा सार्थक सेफ आहे. आलेला पण फ्री हिटचा बॉल आहे. फुल टॉस होता. फुलचा फटका, शॉर्ट ऑफ फुलचा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आता आहे. फेकी करेल आजपर्यंत येणारा पुढचा बॉल स्लॉट मध्ये होता आणि पुन्हा एकदा त्याला पार्किंग प्लॉट दाखवलाय. बॉल सरळ चाललाय लॉंग ऑन सीमा रेषा पार. सार्थक चलने लगा है. षटकार. पहले नहीं बोलती थी, बोलने लगा. येणारा 6 शेवटचा बॉल बॉल आहे. 25 रन केले सार्थक करत त्यांनी. दादा बघूया शेवटचा बॉल होईल का, मारेल का 6. 6 बॉल 25 मारले. शेवटचा बॉल पुन्हा एकदा हर्ष. 100 रन. पूर्ण 100 धावा कंप्लीट. नंबर 100 पांड्याची आठवण करून दिली. फ्री हिट्स आहे. परत एकदा नाही झाला. बॉल बराच काळ हवेत आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलाय. क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल. तत्पर्यंत धावसंख्येत 2 धावेने भर पडली. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती म्हणजे 103 धावा. 103 धावा झाल्या. आणि शिवशक्ती हरणवाडी संघाला पहिला बॉल राहुलचा डॉट. बघा पहिला चेंडू गोलंदाज जपान सज्ज आहे. तिसरी ओव्हर टाकण्यासाठी आलाय. फटका ते बाद चेंडू होता. फटका दुसरे खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. सिंगल तर नक्कीच झाली आहे. फुल स्पीड के साथ राहुल स्वागत करतोय. 120 च्या स्पीड ने बॉल लगेला हो गया. 104 ला पण लगातार 2 डॉट. हा तिसरा बॉल आहे. हा बॉल चांगला चेंडू आहे. फोन मध्ये पण दिसला. नेक्स्ट ओव्हर पिचिंग झाला होता. चेंडू
बोर्डचा वधार आलाय हार्दिक. तर आता काय करेल, किती पाहिजे जिंकण्यासाठी. अतिरिक्त संघाचे बनवले बाहेर पिचिंग केले जाते. म्हणावं लागेल हार्दिक नौका खेळाडूला मॅन ऑफ द मॅच भेटला आता. सय्यद आपण इन्व्हाइट करतो. 1-2 तरी सिक्स मारले तू, पण मॅन ऑफ द मॅच भेटलाय बघ कोणाला. सार्थक त्याला गिनतीत पण नाही पकडलेला, मॅन ऑफ द मॅच भेटला. सामन्यामध्ये विनंती करेल मॅन ऑफ द मॅच भेटलाय सार्थक करत आहे ना. आता बघूया काय काय भेटेल. अडकीच भविष्य काल मॅन ऑफ द मॅच भेटला ना. तर काहीच आता आपण का नाही एक राऊंड जिंकले आहेत. 1 साइडच झाली मॅच आणि पहिल्याच मॅचचा मॅच आपला भाई सार्थक घरात. इकडे फुल सोय आहे, काही खा तुम्ही. म्हणजे टुर्नामेंटच बाप बनवलं त्यांनी. मॅन ऑफ द मॅच खाण्यासाठी सुद्धा स्टॉल वगैरे आहे तिकडे. टुर्नामेंट खेळायला मजा तशी येते, पण आता जिंकली पाहिजे. तुला काहीतरी खाऊन येत होता. चल भाई आलो तिकडे बघा. नवीन आपला सोडा नवीन आहे पालघरमध्ये. काला खट्टा आणि ऑरेंज मिक्स. PMCC is the call and it is एकता युनिटी 2026. याचाच अर्थ झुंजार आगरीपाडा संघानं टॉस जिंकलाय. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण असं नसतं व्हायचं आहे. थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय, आपला निर्णय कळवायचा आहे. सेकंड मॅच ऑन. आता लागेल फिल्डिंग आहे आपली. सगळे रेडी आहेत. पहिल्या बॉलवर की तरफ से टैप कर दिया, कवर की दिशा में जा रही बॉल. एक रन जब तक फील्ड हो तब तक दूसरा रन लेना चाहते हैं, लेकिन वहाँ पर एक रन से संतुष्ट होना पड़ेगा. बहुत ही अच्छी फील्डिंग, फंसाया. विकेट घेतलेला आहे. विकेट उड़ी हवा में, स्टेडियम हो गया लाउड. बैट्समैन चला रिप्ले बघू शकतात. बॉलर फीलिंग प्राउड. बहुत ही सुपर डुपर सेक्सी विकेट. मिस्टर जयेश मात्रे बैक टू प्लावलिन. और इतनी बड़ी विकेट झुंझार की, वहाँ पे इलू की खुशी शायद नहीं रहेगी पहिला विकेट इतनी. गेला आहे. बहुत ही बड़ा विकेट इलू के लिए. कप्तान हेलीकॉप्टर शॉट मारने जाते थे, चिनू बॉल के नीचे आते और ये आउट. यहाँ पे फिर से एक विकेट का परत पतन होता विकेट हुआ. गेला आहे. निकुंजला ओव्हर तिला आता बघूया आता. डॉट किया निकुंज की चौका खा. अगली गेंद निकुंज की और ये घुमा दिया बॉल. इस बार देखते हैं बॉल जा रही है प्लेयर के पास और यहाँ पर आउट. जीवाने कॅच घेतला आहे. लाइट्स. अगली गेंद जीवा की. जीवा लेग कटर. काय बॉल होता. नाक के नीचे से बॉल घुमाई और फिर से एक डॉट गेंद जीवा. बहुत ही अच्छी लेग कटर. मोदी मोदी सीजेपी बीजेपी. अब तक 4 रन दिए अपनी 10 गेंदों में. क्योंकि मुकाबला प्ले पर. तो मैं चाहूंगा सर दोनों बॉल से नवली केक कापायला लावलाय SG बॅट. हे बस कमर. वॉटर केक. चिकनी चमेली दे.
हॅलो हॅलो माईक चेक हॅलो. ए बाबू तुला जोकर म्हणत ए स्पृह केक वाला जोकर. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ज्यानं चॅट जीपीटी केलं, जीवाच्या आकांतानं कॉमेंट्री केली, स्पर्धा जीवा घरात चाललाय आणि दुसरीकडे साईश ठाकूर आहे. बॉल आणि त्या पहिल्याच बॉलवर केलंय आक्रमण. साल्टी गेली तरी चालेल, रुतबा कायमच राहिला पाहिजे. पहिल्याच बॉलवर आलाय चौकार. 4. पुढचा बॉल यावेळेस खोलवट टप्प्याचा बॉल. चांगलं कमबॅक केलं. एक चिक्की सिंगल मैदानाच्या आतमध्ये परिपूर्ण झाली आहे. इनफिल्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5वा बॉल. यावेळी चेंडू स्लॉट मध्ये होता आणि एकदा का बॉल पट्ट्यात आला का तेच घरात त्याचा परफेक्ट कार्यक्रम करतोय. आलाय खणखणीत षटकार. यावेळी शेवटचा बॉल त्याच्यावर केला आक्रमण आणि पुन्हा एकदा कॉकरोच जनता पार्टीवाला आहे. तेच घरात ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये त्याला खेळलाय डाऊन द ग्राउंड ॲज अन स्ट्रेट ॲज अन ॲरो त्यांना पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा तर खेळलाय बॉल बराच काळ हवेत आणि सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रितेशच्या बॅट मधून सलगचा षटकार. 6. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन झालं होतं, मात्र डोळ्यांचं पारणं फेडणारा आणि क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळलाय. बॉल बराच काळ हवेत. खालती क्षेत्ररक्षक आलाय, टिपलाय त्यानं झेल आणि संपलाय क्रितेश घरत. शेवटचा बॉल. यावेळेस हलक्या हातानं रिस्पेक्ट दिलाय. इनफिल्ड मध्येच बॉल. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नांना आलं यश. टांगा पलटी आणि घोडे फरार. बॉल सरळ. यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये. बॉल बराच काळ हवेत आणि सरळ चाललाय सीमारेषा पार. खेळ खल्लास मारून मॅच जिंकले. सेकंड राऊंड पण जिंकले. आता थर्ड राऊंड संघ फॉर क्वालिफाईड टॉप 8. जीवा घरात आर्यन ग्राउंड गाजवणारा एकच प्लेयर परत ठरलाय मॅन ऑफ द मॅच 2026 इन फॉर्म. आता ते एक सायकल घेतली, ती पंक्चर गेली. तो जीवा मॅन ऑफ द मॅच भेटलाय जीवा दादाला. जीवा घरत फिरकीचा जादूगार बिरवाडी संघ. बिरवाडी संघाचा कॉल असेल. एकीकडे पीएमसीसी, दुसरीकडे एकता युनिटी आहे. पीएमसीसी इज द कॉल, एकता युनिटी. सातपाडी संघानं नाणेफेकी जिंकलाय. आपला निर्णय कळवायचा आहे. थँक्यू सो मच. आपण वेळ न दवडता लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. ऑल द बेस्ट दोघांना. टॉस जिंकले करले. टॉस हरलो रे भाई आणि आपली आलेली आहे बॅटिंग. सातपाडीसोबत मॅच आहे. बघूया, चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करूया आणि डायरेक्ट क्वालिफाय होऊ. डायरेक्ट सेमीसाठी क्वालिफाय होतील जर जिंकलो तर. बघूया, चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करू. टीम पण आता चांगली परफॉर्मन्स देत आहे. मी जेव्हापासून यायला लागले तेव्हापासून तुम्ही क्वालिफाय व्हायला लागले. गणपती बाप्पा रिदम चाललं तर चालू झालं चांगलं. एक मॅच 20-30 2. पहिला बॉल सातपाटी वर्सेस एकदम पहिला षटकाचा पहिला चेंडू रिव्हर्स खेळलाय. स्विच हिटचा पट्टा खेळला गेला आणि इकडे खेळत धावतात. चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला चित्रपटाला गेला. त्याला पण 2 रन झाले. भाविकच्या माध्यमातून घेत आहेत फ्रेंड्स फॉरएव्हर ह्या चॅनल युट्यूबवर. अतिशय अपील नक्कीच केली आणि बघू शकाल बॅटर स्वतः निघाला. बॅटची कट नक्कीच लगावली होती. त्यांना माहिती की बॅटला चेंडू स्लाइस झाला. मला तरी वाटतं निघून जाईल मध्ये आला होता. कॉन्फिडंट मध्ये अपील केली होती. कीपर आणि बघू शकाल रिप्ले मध्ये असं वाटते तरी सार्थक करत का निघून. कमी झाला.
अरे किती होतं माहितीये का 2700. पहिला चेंडू ऑनसाइडला फटका खेळला बाहेर खूप दूर आहे चेंडू थांबणार नाहीये चेंडू सहज सीमारेषा यावेळेस पाहू शकाल अजून एक चांगला चेंडू पहिल्या षटकाचे सहज षटक घेऊन येतो. दुसरा ओव्हर आता टाकायला आलेत पुन्हा काय माहित. पहिला चेंडू उंच फटका खेळला मिस्टर नक्कीच झाला खेळवा तिकडे चेंडू खाली आलाय पाहू शकाल कॅच घेतलाय. मयूर तिकडे होता त्याने सुरेखरित्या झेल टिपला आणि फलंदाज सारताना सुद्धा माघारी धावा लागला 14 रन झालेत आता यावेळेस परत. फटका तर सुरेख खेळला टिपमध्ये खेळाडू दूर बरा चेंडू येतो चेंडूला फील्ड करतो भावेश चेंडूला फील्ड केला एक सिंगल धाव पाहू आता गेलाय. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख गॅप मध्ये वन बाउंस सीमारेषा पार चौथ्याकडे स्ट्राईक ठेवली होती की जीवाला लाभ पाठवला का क्रिकेटला 6 मारतो. 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय जर पाहिले गेले तर वाईट खूप बॉल. जास्त बॅट होण्याचा प्रयत्न करतात One more time again, wide. 23 यावेळेस ऑन साइड फटका तर खेळला चेंडूला फील्ड केलाय फेकी केली काय घडलंय मला वाटते विक्रांतचं लक्ष नव्हतं कन्फर्म 6 येईल आता. स्लोवर चेंडू वेट हा, अँड कुठे पाठवलाय बॉल बाबू बाबू रोड वर लांबचा षटकार प्रितेश घरच्या बॅट मधून शेवटचा चेंडू परत एकदा 6 आलाच पाहिजे. आणि चांगला चेंडू वेगवान चेंडू खाली राहिली डॉट बॉल नक्कीच झाला षटकाचा जीवा गेलाय. इम्पॉर्टंट मेसेज दिला दोघे पण त्याचे खास चिन्नू आणि ड्रीम जीवा. स्पीक नक्कीच दिले गेले मैदानाच्या आतमध्ये एकदम एक close सुद्धा होईल जीवा करते आता बघूया काय करेल. 3 षटकार 21 धावांचा फटकावर खरी पण नॉसऑफ वन विकेट चौथी ओव्हर पहिला बॉल जास्त बॅट होण्याचा प्रयत्न होता स्लिपमध्ये खेळाडू आहे पाहू शकाल नॉस्टॅल्जिक पैकी झाली आहे त्याचा वेगवान पैकी गोलंदाजी डोक्यावर चेंडू ट्रॅव्हल झाला त्यांचं पाहिलं गेलं यावेळेस पाहू शकाल फटका सुरेख आहे चौका गेलाय चिन्नू सीमारेषा पार आलाय चौकार 4 धावा 4. यावेळेस पाहू शकाल छपून घ्यायचा प्रयत्न होता डॉट बॉल कुठलीच राहिला. धाव घेणार नाहीये टॉप बॉल नक्कीच झाली इथं चेंडू महेशा तिकडे पोहोचला राजेंद्र माने साहेब असतील अर्पिता तिवारी सुद्धा आहे विक्रांत घेत ठाकूर. आहेत अजून एक चांगला फटका पाहू शकाल गॅप चेंडू ट्रॅव्हल झाला खेळाडू आहे तिकडे चेंडू फील्ड करतायत चेंडू फील्ड केलं जती तिकडे पाहायला भेटतं आपल्याला बॉल केल्याची नो बॉल वरती 6 आलीच पाहिजे काय पण करून. आता बघूया क्रितेश करत आहे ऑन स्ट्राईक फ्री हिटचा बॉल आहे 6 तर फ्रीडचा येणार. बॉल प्रितेश घरात फ्रीडचा चेंडू असणार आहे 7 पाटी कुणाल थ्रू फिंगर समोर पाहू शकाल दर्शवलंय. फ्रीडचा बॉल चेंडू थर्डमॅनला ट्रॅव्हल झाला खेळाडू आहे चेंडूला अडवतायत 1-2 नक्कीच पुढे नॉस्टॅल्जिक फेकी झाली आहे काय घडलाय डायरेक्ट हिट बॉल निघून चाललाय ग्राउंडच्या मध्ये. 3 वेळा बॅटर आउट होऊ शकतो पाहू शकत धावची झाला फलंदाज विक्रांत काय तो मारला डायरेक्ट रोडवर. अप्रतिम जास्ती तसं थांबवलं गेलं गोलंदाज वेदांशू ऑफेन्स जास्त पाहू शकाल इथं चेंडू दिला आणि बॅटिंग करायला संघाने DRS त्याची अशी नाही खराब होत. फ्रीडचा बॉल यो परत मी सांगितलं काव कॉर्नर जो झोन आहे ना खूप मोठा झोन आहे तिकडे षटकार मारून शांत डोकं तुम्ही ठेवायला पाहिजे पुढचा बॉल यावेळेस कोलवर टप्प्याचा बॉल आहे पुन्हा एकदा एंट्रीच्या डोक्यावरून फटका खेळला आणि बॉल पुन्हा एकदा राहुल यावेळेस बॉल उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल पंच दर्शवतील इट्स अ वाईट बॉल स्वैर राहुल सज्ज झालाय तिसरा बॉल पडणार आता. यावेळेस फुलटॉस असं होता बॅटची टर्न बॉल चालला पुन्हा एका एंट्रीच्या डोक्यावरून बॉल रिजन मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय त्याला हरवत चेंडू शर्यत. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटनं ऑन साइडला फटका तर खेळलाय अलॉंग द कार्पेट डीप मिळालं यश षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा बॉलिंग एकदा टाकायला आला जीवा घरात. आता बघूया काय यावेळेस फुल टॉस होता जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला मात्र proper connection नाही झाला.
ती मधली जीवा क्रिकेटाला पाहिजे काय पण करून. बॉल आहे. जीवा घरात सांगतोय थांबा. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जीवा रिन्यू झालाय चिन्नू आला परत एकदा बॉल टाकायला. आता बघूया. यावेळेस फुल टॉस होता आणि त्याच्यावर फुल टॉस वसूल करण्याचा प्रयत्न आलाय मयूरच्या बॅटमधून आणि मयूरसाठी एकच टाळ्या एकच शीट आपल्याला पाहायला मिळत 6 बॉल 5 मारल्या चिन्नूला. व्हिडिओ काढायची मन पण नाही मला. जेव्हा आपण हे 5 6 कोण खातो का? मयूर आपल्याला 36 पाहिजे होते, 30 नेहमीच पाहायला मिळतो. 36 पाहिजे होते 30 काढल्या. त्याला चान्स 36 पाहिजे होते चेंडून मागे तब्बल 30 धावा ठोकल्या. 30 काढल्या. फलंदाजी काय फायदा? 12 बॉल 6. गोलंदाजी मार्कवर बरं, जीवा. पहिला बॉल यावेळेस चांगलं पाहायला मिळतंय. जिकडे मयूरचा 6वा येईल का यावेळेस बॅटची कड बॉल हवे येत आहे. OUT आउट. झेल बाद झालाय मयूर. हरकत नाहीये. यावेळेस हलक्या हातानं फक्त पुश केलाय. जेंटल पुश ज्याला म्हणतात पुश. तर मित्रांनो भरपूर असं दुःखद घटना घडलेल्या आहे आज. भरपूर दुःखद घटना. आम्ही दोन्हीकडे मॅच घडलेला होता आज. फार दुःख होते आणि आम्ही आता निघालो भारतासाठी. सगळेजण तुम्ही लाईव्ह मॅच बघितलीच असेल असं वाटतं मला. अनफॉर्च्युनेटली काय आहे क्रिकेट आहे. चांगला बॉलरला मारलं. जातो आता घरी झोपतो. कामावर जायची इच्छा नाही होत. काय जाणार आहे कामावर अशी मॅच ठरलेत तर जातो आता घरी. काय करणार. आपले रोहितचे 2 मित्र आहेत. मित्र काय बघायला आलेले सपोर्ट करायला आपल्याला आणि त्यांनी शिवे दिले. दुनियाभरच्या शिवे दिल्या मॅच झाले. हे बघा अजून एक शिवी. मी काय वाट लावली. व्हिडिओ बघतात रे. आता काय मॅच हरली पण टेन्शन आला. ठीक आहे आता काय ग्रह फिरले.